नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉरच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण यूपीएससीच्या दृष्टिकोनातून पीवायक्यू ट्रेंड अनालिसिसची एक सिरीज सुरू केलेली आहे आणि याच सिरीजमध्ये आज आपण पीवायक्यू ट्रेंड अनालिसिस मधील पॉलिटीचा ट्रेंड जो आहे पीवायक्यूच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. पॉलिटी म्हणजे GS2 सामान्य अध्ययन पेपर 2 मधला राज्यशास्त्र हा विषय, याचा ट्रेंड नक्की कसा राहिलेला आहे मागच्या काळामध्ये आणि हा ट्रेंड जो आहे तो आजच्या सेशन मध्ये आपण समजून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूयात. सुरुवातीलाच हे जे पीवायक्यू ट्रेंड अनालिसिस जे आहे ते ऍक्च्युली करायचं कशासाठी आहे, याची गरज का आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊयात. पीवायक्यू ट्रेंड अनालिसिसचं महत्व जे आहे ते वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये हे ट्रेंड अनालिसिस मुळे काय होतं तर अभ्यासक्रमातले जे काय महत्वाचे घटक आहेत ते आपल्या लक्षात येतात. आता अभ्यासक्रमातले महत्वाचे घटक का लक्षात घ्यायचे आहेत तर आपल्याला अभ्यासक्रम संपूर्णपणे दिलेला आहे. आता समजा राज्यशास्त्राचा आपण ज्यावेळेस अभ्यासक्रम पाहतो त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये भारतीय संविधानाची उत्क्रांती, वैशिष्ट्ये आणि अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम दिलेला आहे. मग भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये म्हटली की भारतीय संविधानाची अनेक वैशिष्ट्ये आहेत, मात्र भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांपैकी कोणती अशी महत्वाची वैशिष्ट्ये आहेत की ज्यावरती वारंवार प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. मग याचा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की फंडामेंटल राईट्स हा असा सेक्शन आहे की ज्यावरती आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो. मात्र दुसरीकडे आपण जर मूलभूत कर्तव्यांचा विचार केला तर रेअरली आपल्याला मूलभूत कर्तव्यांवरती प्रश्न दिसून येतो. नंतर भारतीय संविधानामध्ये नागरिकत्व ही देखील एक कन्सेप्ट आहे. या नागरिकत्वावरती सुद्धा आपण पाहिलं तर खूप कमी प्रश्न असलेले आपल्याला दिसून येतात. मात्र इतर जे काही टॉपिक आहेत जसे की मार्गदर्शक तत्वे आहेत, आणीबाणीची तरतूद आहे, घटना दुरुस्ती आहे, याच्यावरती मात्र प्रश्न विचारलेले दिसून येतात. म्हणजेच आपल्याला अभ्यास करत असताना जो काय अभ्यासक्रम दिलेला आहे या अभ्यासक्रमामधले आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे घटक कोणते आहेत हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला पीवायक्यू ट्रेंड अनालिसिस जे आहे ते खूप मदत करतो. त्यातून काय होतं तर आपल्याला या ट्रेंड अनालिसिस मुळे आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळते. म्हणजे आपण भरकटत राहत नाही. सगळाच अभ्यासक्रम वाचत सुटलो तर मात्र यूपीएससी मेन्स जी आहे ती वाचून पूर्ण करणं देखील कठीण आहे एका वर्षाच्या कालावधीमध्ये. आणि म्हणून आपल्याला आपले जसे सोर्सेस लिमिट करावे लागतात त्याच पद्धतीने त्या सोर्सेस मधला कंटेंट देखील लिमिट करावा लागतो. जेवढं महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काय महत्वाचं आहे, परीक्षेचा ट्रेंड कसा आहे, कोणते घटक असे महत्वाचे आहेत की ज्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात आणि काही घटक असे आहेत की ज्याच्यावरती रेअरली प्रश्न, त्यालाच आपण म्हणतो की या टॉपिकचं आपण IMP, व्हेरी IMP आणि लेस IMP अशा स्वरूपामध्ये याचं कन्व्हर्जन आपण करू शकतो आणि त्यातून आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळते. यानंतर आपण आता काय करतो, IMP, व्हेरी IMP टॉपिक डिटेक्ट केलेले आहेत. त्यामुळे काय होणार आहे की आपल्या वेळेचं योग्य व्यवस्थापन होणार आहे. कारण आपल्याकडे जो टाइम आहे तो योग्यरित्या युटिलाइज होणार आहे. जे अतिशय महत्वाचे घटक आहेत त्यांना आपल्याला अधिकचा वेळ देता येईल, जे कमी महत्वाचे घटक आहेत त्यांच्याकडे आपण कमी वेळ देऊ शकतो आणि त्यातून आपण जो काय टाइम देणार आहोत, आपण जे काय वेळ देणार आहोत तो अधिक महत्वाच्या घटकांना देण्यासाठी हे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल. या ट्रेंड अनालिसिस मधून आपल्याला प्रश्नांचं स्वरूप, याचाच अर्थ प्रश्नांचा जो काय पॅटर्न आहे तो लक्षात येतो. प्रश्नांचा पॅटर्न, आता हा पॅटर्न जर आपण लक्षात घेतला तर हा पॅटर्न आपण काही उदाहरणांच्या आधारे समजून घेऊया. यूपीएससीने काय केलेलं आहे तर यूपीएससीच्या पीवायक्यूचं आणि त्याचं थोडंसं अनालिसिस आपण केलं तर आपल्याला लक्षात येतं की यूपीएससी मध्ये विचारले जाणारे प्रश्न हे ठराविक टॉपिक वरती रिपीटेडली विचारले जातात. प्रश्नांच्या स्वरूपामध्ये बदल आहे, प्रश्न त्या टॉपिक वरच्या इतर घटकांवरती देखील विचारले जातात, मात्र तो टॉपिक रिपीटेडली अल्टरनेट इयरला किंवा सलगपणे प्रत्येक वर्षी दरवर्षी त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात. नक्की कशा प्रकारे हे स्वरूप किंवा कशा प्रकारचा हा पॅटर्न आहे ते आपण उदाहरणांच्या आधारे समजून घेऊयात. याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स हा आपला कॉन्स्टिट्यूशन मधला एक महत्वाचा टॉपिक आहे. आता फंडामेंटल राईट्स वरचे जर प्रश्न आपण पाहिले तर आपल्याला लक्षात येतं 2017ला यूपीएससी मेन्सने राईट टू प्रायव्हसी वरती प्रश्न विचारलेला होता. 2017ला
फंडामेंटल राईट अंतर्गत राईट टू प्रायव्हसी वरती प्रश्न विचारला. पुन्हा 2022 ला राईट ऑफ मुवमेंट अँड रेसिडन्स हे सिटिझनशिप किंवा नागरिकत्वाशी संदर्भातल्या गोष्टी आहेत आणि या राईट वरती 2022 ला प्रश्न विचारलेला दिसून येतो. आणि या वर्षी 2023 ला राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी याच्यावरती प्रश्न विचारलेला दिसून येतो. आता या राईट जे आहेत याच्यामधल्या प्रश्नांचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे. एकाच स्वरूपाचा प्रश्न विचारला जात नाही. कधी इव्हॅल्युएट येतंय, कधी एक्झामिन येतं, कधी कमेंट येतं, कधी डिस्कस येऊ शकतं. मात्र जी थीम आहे किंवा जो टॉपिक आहे तो आहे फंडामेंटल राईट आणि फंडामेंटल राईटच्या अंतर्गत असणारे जे काही सब टॉपिक आहेत किंवा इतर घटक आहेत त्याच्यावरती हे प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात. आता ज्यावेळेस आपण हे अनालिसिस करू त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की फंडामेंटल राईट हा अतिशय महत्वाचा घटक आहे ज्याच्यावरती प्रश्न येण्याचे खूप चान्सेस आहेत. त्यामुळे तो खूप चांगल्या पद्धतीने आपण करणं गरजेचं आहे. अजून एक टॉपिक पाहूयात. याच्यामध्ये कंपॅरिझन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन टू दॅट ऑफ अदर कंट्रीज अशा स्वरूपाचा एक आपला टॉपिक आहे. याचा जर विचार केला आपण तर 2019 पासून 2023 पर्यंत प्रत्येक वर्षी याच्यावरती प्रश्न आहे. प्रत्येक वर्षी एक प्रश्न कंपॅरिझन वरती येताना दिसतो. याच्यामध्ये आपण मागच्या 3 वर्षातले प्रश्न घेतलेले आहेत. तर या 3 वर्षामध्ये 2021 ला युएसए आणि इंडिया यांच्यामधलं कंपॅरिझन होतं. इंडिया फ्रान्स वरती 2022 ला प्रश्न होता आणि 2023 ला ब्रिटिश आणि इंडियन पार्लमेंटरी सॉव्हर्निटी मधला डिफरन्स जो आहे किंवा त्याचं कंपॅरिझन जे आहे तर ते आपल्याला 2023 ला विचारलेलं आहे. म्हणजे बघा याच्यामधून आपल्याला काय लक्षात येतं आहे की असा एक टॉपिक आहे कंपॅरिझनच्या संदर्भातला त्याच्यावरती निश्चितपणे प्रश्न येतो आहे आणि त्यामुळं आपल्याला तो टॉपिक अतिशय चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. हे आपल्याला अनालिसिसमुळे आलेलं नॉलेज आहे किंवा अनालिसिसमुळं एक आपण त्यातून एक निष्कर्ष काढतो किंवा अनालिसिस मधून दिसलेलं हे सगळं संचित आहे त्याच्या माध्यमातून आपल्या अभ्यासाला चांगल्या प्रकारची दिशा जी आहे ती मिळणार आहे. त्यानंतर अजून एक टॉपिक आपण पाहणार आहोत पार्लमेंटरी कमिटी. पार्लमेंटरी कमिटीवरती 2023 ला सुद्धा प्रश्न आहे. मी असेच प्रश्न निवडलेले आहेत मुद्दामून जे 2023 ला या वर्षी देखील विचारले गेले आहेत आणि यासोबत या वर्षीच्या अगोदर अल्टरनेट इयरला किंवा सलगपणे मागच्या काही वर्षांमध्ये विचारलेले प्रश्न अशा थीम्स आपण घेतलेल्या आहेत. त्या थीम्स वरती आपण ही संपूर्ण चर्चा करतो आहोत. आता पार्लमेंटरी कमिटीचा प्रश्न पाहिला तर 2018 ला एस्टिमेट कमिटीशी संदर्भात प्रश्न होता. 2021 चा विचार केला तर स्टँडिंग कमिटीवरती प्रश्न होता आणि यावर्षी फायनान्शियल कमिटीच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला होता. म्हणजे 2018 नंतर 21 आणि 21 नंतर 23 एक 2-3 वर्षाच्या गॅप नंतर या कमिटीवरती प्रश्न येतो. याचाच अर्थ ही कमिटी जी आहे किंवा पार्लमेंटरी कमिटीज पार्लमेंटरी प्रोव्हिजन्स या आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या असलेला आपल्याला दिसून येतो. आपण ट्रेंड अनालिसिसचं महत्व जाणून घेत आहोत आणि ते पाहत असताना आपण पाहिलं की प्रश्नांचं स्वरूप जे आहे या ट्रेंड अनालिसिसमुळे आपल्याला लक्षात येतं, प्रश्नांचा पॅटर्न लक्षात येतो आणि त्यातून काय होतं पुन्हा आपल्या अभ्यासाला एक चांगली दिशा जी आहे ती याच्यातून मिळत असते. याचबरोबर आपण जे संदर्भ साहित्य वाचत आहोत याची पडताळणी देखील आपल्याला या अनालिसिस मधून करता येते. कारण आपण जे संदर्भ साहित्य वाचतो आहोत त्याच्यामधून नक्की युपीएससी जे प्रश्न विचारते आहे ज्या थीम्स वरती प्रश्न विचारता आहे ते कव्हर होत आहेत का, मला आवश्यक असणारे मुद्दे त्यातून मिळतायत का याची पडताळणी करता येते. त्याच्याबरोबरच आपल्याला एक गोष्ट याच्यातून लक्षात येते की या प्रश्नांची जर मला तयारी करायची असेल तर संदर्भ साहित्यासोबत मला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील. जसं की करंट अफेअर्सची जोड आहे, त्यासोबत अपडेटेड संदर्भ साहित्य आवश्यक आहे आणि हे अपडेटेड संदर्भ साहित्य सखोलपणे मी वाचलं पाहिजे, ते सखोलपणे समजून घेतलं पाहिजे, तरच या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहे ती मी लिहू शकतो. अशा प्रकारचं एक आकलन आपल्याला या ट्रेंड अनालिसिस मधून येतं. थोडक्यात ट्रेंड अनालिसिसची गरज काय आहे हे आपण त्याचं महत्व या विविध मुद्द्यांच्या आधारे समजून घेतलेलं आहे. आता प्रत्यक्षात युपीएससीचा राज्यशास्त्र विषयाचा ट्रेंड नक्की मागच्या एक 4-5 वर्षामध्ये कसा राहिलेला आहे तो आपण समजून घेणार आहोत चार्टच्या माध्यमातून. याच्यामध्ये आपल्याला युपीएससी ने पॉलिटी या विषयाच्या संदर्भामध्ये पॉलिटी आणि राज्यव्यवस्था म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटिकल सिस्टीम असे 2 सेक्शन जे आहेत तर याच्यामध्ये आपल्याला GS2 मध्ये या सेक्शन वरती साधारण
किती प्रश्न विचारले गेले आणि त्याचं वेटेज किती होतं हे आपण समजून घेणार आहोत. जर 2018चा विचार केला तर या सेक्शनवरती 10 प्रश्न विचारले गेले 115 गुणांसाठी. आता याच्यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की टोटल प्रश्नांची संख्या किती असते, 20 आहे. याचबरोबर टोटल गुण किती असतात, तर ते असतात 250. 250 मार्कांसाठी आपला सामान्य अध्ययन चे चारही पेपर 250 गुणांसाठी असतात. या 250 पैकी 115 मार्क आणि 20 पैकी 10 प्रश्न जे आहेत ते 2018 साली विचारले गेले. 2019 ला 9 प्रश्न 125 मार्कांसाठी म्हणजेच 50% वेटेज त्यांना होतं. 2020 ला 10 प्रश्न 115 गुणांसाठी. 2021 10 प्रश्न 115 गुणांसाठी. 2022 12 प्रश्न 115 गुणांसाठी आणि या वर्षी 2023 ला 10 प्रश्न 125 गुणांसाठी. म्हणजे प्रश्नांचं वेटेज देखील 50% आहे, याचबरोबर गुणांचं वेटेज देखील 50% आहे. यातून आपल्याला लक्षात काय येतं तर आपला राज्यव्यवस्था हा जो टॉपिक आहे याचं ऍव्हरेज आपण काढलं तर आपल्याला लक्षात येईल की साधारण 50% वेटेज जे आहे ते आपल्याला GS2 मध्ये पॉलिटी या सब्जेक्टसाठी द्यावं लागेल, राज्यशास्त्र या विषयासाठी द्यावं लागेल. आणि त्यातून आपल्याला लक्षात येईल की आपलं जे काय टाइम शेड्यूल आहे की आपल्याला जो काय सामान्य अध्ययन पेपर 2 साठी वेळ द्यायचा आहे त्याच्यातला अर्धा वेळ आपल्याला या सेक्शनसाठी द्यावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, हे ढोबळमानाने इयर वाईज आपण आकडेवारी पाहिली, त्याच्यामध्ये प्रश्नांची संख्या आणि किती गुणांसाठी हे प्रश्न विचारले होते याची आकडेवारी पाहिली. पण आता आपण प्रत्यक्षपणे 2018 ते 2023 मध्ये नक्की कोणत्या कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारले गेले आणि ते किती गुणांसाठी होते याचा एक आढावा चार्टच्या माध्यमातून घेणार आहोत. आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये घटक 2018 ते 2023 आणि गुणांची संख्या किती मार्क्ससाठी प्रश्न विचारले गेले हे आपण पाहणार आहोत. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे आपलं संविधान जे आहे त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, त्यातल्या महत्वपूर्ण बेसिक स्ट्रक्चर म्हणजे मूलभूत संरचना आणि भारतीय संविधानिक योजनेशी इतर देशांची तुलना जी आहे, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचा जो काय मेन पार्ट आहे, कॉन्स्टिट्यूशनचा मेन पार्ट, तर या कॉन्स्टिट्यूशन वरती, बेसिक कॉन्स्टिट्यूशन वरती 2018 ला 25 मार्कांसाठी, 19 ला 25 गुणांसाठी, 20 ला 10 गुणांसाठी, 21 25, 22 ला 35 आणि 23 ला 40 गुणांसाठी. म्हणजे 2020 चा जर अपवाद आपण वगळला 10 मार्कांचा तर 25 प्लस इतकेच गुण राहिलेले आहेत आणि 2021 पासून हे मार्क जे आहेत ते वाढताना दिसत आहे. या टॉपिकचं, या सेक्शनचं वेटेज जे आहे ते वाढताना आपल्याला दिसत आहे. त्याच्यामुळं आगामी येणाऱ्या परीक्षांमध्ये सुद्धा हे वेटेज अशाच प्रकारे वाढतं दिसेल. त्यामुळं हा सेक्शन जो आहे बेसिक कॉन्स्टिट्यूशनचा हा आपल्या तयारीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे. यानंतर पुढे आहे कार्यपालिका म्हणजे एक्झिक्युटिव्ह आणि सरकारची मंत्रालय आणि विभाग यांच्यावरती 2021 ला फक्त 25 गुणांसाठी प्रश्न विचारले गेले आहेत. मात्र इतर वर्षी गेल्या 5 वर्षांमध्ये फक्त एकाच वर्षी 25 मार्कांसाठी याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. यानंतर संसद व राज्य विधानमंडळे लोकप्रतिनिधित्व अधिनियमाची ठळक वैशिष्ट्ये. आता संसद आणि राज्य विधानमंडळे याच्यावरती निश्चितपणे प्रश्न येत असतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे स्पीकर ऑफ लोकसभा याच्यावरती प्रश्न होता. यावर्षी जे काय अध्यक्ष पॅनल आहे तर त्याच्यावरती देखील प्रश्न विचारलेला आहे. तो विधानसभेच्या दृष्टिकोनातून, स्टेट लेजिस्लेचरच्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती प्रश्न विचारला. आणि इथं आपल्याला दिसेल, इथून आपल्याला लक्षात येतं की सलगपणे या सेक्शनवरती प्रश्न आहेत. मग 2018 ला 20 गुणांसाठी, 19 ला 30, 20 ला 35 गुणांसाठी, 21 ला 15 गुणांसाठी, 22 ला 35 गुणांसाठी आणि पुन्हा 2023 ला 25 गुणांसाठी या सेक्शनवरती प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर पुढचे टॉपिक पाहणार आहोत. त्याच्यामध्ये विविध अंगांमधील अधिकारांची विभागणी आणि त्यासोबत न्यायपालिका म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवर जे आहे तर ते एक आहे आणि न्यायपालिका ज्युडिशियरी याचा जर विचार केला तर 2018 15 गुण, 19 ला 20 गुणांसाठी, 20 ला 15, 21 ला 10, 22 ला 10 आणि 2023 ला पुन्हा 20 गुणांसाठी हे प्रश्न विचारलेले दिसून येतात. पुन्हा फेडरलिझम जे आहे त्याच्यामध्ये संघ व राज्य यांची कार्य व जबाबदाऱ्या, संघ राज्य रचनेशी संबंधित प्रश्न व आव्हाने, स्थानिक पातळीवर अधिकार आणि वित्त व्यवस्था यांचे प्रदान. आता हे आपण काय केलेलं की अभ्यासक्रमातले जे काही टॉपिक आहेत आपल्याला दिलेले ते घेतलेले आहेत.
त्याच्यावरती जो हा फेडरलिझमचा सेक्शन आहे, फेडरलिझम, तर या फेडरलिझम वरती 2018ला 15 गुणांसाठी, 19 15 गुण, 20ला 40 मार्कांसाठी, 21ला याच्यावरती प्रश्न नव्हता, मात्र 22 आणि 23ला 15 आणि 40 गुणांसाठी जे आहेत ते प्रश्न या सेक्शन वरती विचारलेले आहेत. त्यानंतर जर 23चा विचार केला आपण तर याच्यामध्ये हा सेक्शन एक तर ज्युडिशियरी प्लस फेडरलिझम असा एकत्रित असल्यामुळे 40 गुण इथं आपल्याला दिसून येतो. तर विविध संविधानिक पदांच्या नियुक्त्या, विविध संविधानिक मंडळाचे अधिकार, कार्य, जबाबदाऱ्या, वैधानिक, नियामक व विविध अर्धन्यायिक मंडळे, म्हणजे जे काय व्हॅरियस बॉडीज आहेत त्यासोबत इतर जे काय बॉडीज वरची जे काय पोस्ट आहेत त्यांचे जे काय अध्यक्ष, सदस्य याच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या संदर्भात प्रश्न 2018ला 40 गुणांसाठी, 19ला 25, 20ला 15 गुणांसाठी, 21ला 40 गुणांसाठी, 22ला 25 आणि 23ला याच्यावरती प्रश्न नव्हता. आणि अशा प्रकारे आपल्याला हा ट्रेंड जो आहे तो लक्षात येईल. हा ट्रेंड किंवा हे अनालिसिस पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की नक्की कोणकोणत्या सेक्शनवरती सलगपणे प्रश्न विचारले गेले आहेत, किती गुणांसाठी हे प्रश्न विचारलेले आहेत, किती गुणांसाठी लक्षात आल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती किती मेहनत घ्यावी लागेल, किती फोकस करावा लागेल, तो व्हेरी IMP मध्ये जातो की IMP मध्ये हा सेक्शन जातो आहे, याचं देखील आकलन आपल्याला या सगळ्या ट्रेंड अनालिसिस मधून लक्षात येतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे सेक्शन वाईज अभ्यासक्रमातल्या प्रत्येक टॉपिक वाईज याचं अनालिसिस पाहिलेलं आहे. आता हे अनालिसिस पाहिल्यानंतर आपण या अनालिसिस मधून नक्की घ्यायचं काय आहे, शिकायचं काय, किंवा याच्यातून काय निष्कर्ष निघतो. सुरुवातीला आपण या टॉपिक वाईज ट्रेंड अनालिसिसचं किंवा PYQ ट्रेंड अनालिसिसचं महत्व अभ्यासलं. हे महत्व अभ्यासत असताना प्रश्नांचं स्वरूप देखील, कसे प्रश्न विचारले जात आहेत, रिपीट प्रश्न कसे होत आहेत हे समजून घेतलं. आपण वेगवेगळ्या चार्टच्या माध्यमातून आयोगाचा प्रश्न विचारण्याचं वेटेज जे आहे ते टॉपिक नुसार कसं आहे ते देखील अभ्यासलं. आता हे सगळं अभ्यासल्यानंतर आपलं कन्क्लुजन याच्यातून काय निघतं किंवा आपण आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून या संपूर्ण चर्चेमधून काय घेऊ शकतो, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे PYQचं अनालिसिस. हा आपल्या अभ्यासाचा इंटिग्रल पार्ट आहे. इंटिग्रल पार्ट का आहे तर हे PYQ अनालिसिस आपल्याला दिशा देत असतं की अभ्यास करत असताना, पुस्तकं वाचत असताना, संदर्भ साहित्य रेफर करत असताना आपल्याला कोणत्या घटकांवरती अधिक फोकस करावा लागेल, कुठं आपण व्यवस्थित फोकस केला तर निश्चितपणे प्रश्न तिथून येऊ शकतात आणि आपल्याला अधिकचे गुण मिळू शकतात. मात्र आपण पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत सलगपणे पुस्तक वाचत गेलो तर आपला वेळ वाया जाणार आहे, आपली मेहनत वाया जाणार आहे आणि ज्या घटकांवरती अधिक फोकस करणं, ज्याचं रिव्हिजन अधिक करणं अपेक्षित आहे त्या घटकाला न्याय मिळणार नाही आणि त्यातून आपला रिझल्ट निश्चितपणे खूप कमी मार्क्स त्यामध्ये आपल्याला मिळणार आहेत. आपल्या रिझल्टवरती त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळं PYQ अनालिसिस हे अतिशय महत्वाचा पार्ट आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आहे. आता हे PYQ अनालिसिस फक्त सुरुवातीला करायचं का किंवा केव्हा केलं पाहिजे, तर अभ्यासक्रम पाहिल्यानंतर आपण PYQ अनालिसिस केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. एवढंच नव्हे तर आपण प्रत्येक टॉपिक वाचत असताना प्रत्येक टॉपिकच्या पूर्वी त्या टॉपिकवर आधारित PYQ पाहिले पाहिजेत. त्यामुळे आपल्याला त्या टॉपिक मधून नक्की घ्यायचं काय आहे, काय वाचायचं आहे, कोणत्या गोष्टींवरती फोकस असला पाहिजे हे लक्षात येतं. आणि परीक्षेला जाताना सुद्धा, म्हणजे परीक्षा ज्यावेळेस आपण मेन्सला अपियर होऊ त्या काळात सुद्धा आपण प्रत्यक्ष PYQ सोडवून पाहिले पाहिजेत, जेणेकरून त्या परीक्षेचा एक सेन्स आपल्याला त्यातून डेव्हलप होत राहतो. त्यामुळे हे PYQ प्रत्येक टप्प्यावरती आपल्या सोबत असले पाहिजेत आणि सतत आपण त्याचं जे अनालिसिस आहे किंवा त्या PYQचं मार्गदर्शन, गायडन्स त्या PYQ मधून सतत आपण शिकत राहिलं पाहिजे. तर निश्चितपणे ते PYQ आपल्याला दिशा देतात आणि योग्य दिशा देत असतात. यानंतर या ट्रेंड अनालिसिस मधून आपल्याला फोकस एरिया लक्षात येणार आहेत की कोणत्या घटकांवरती आपण अधिक भर दिला पाहिजे, कोणते घटक फोकस केले पाहिजेत, ज्यामुळं आपल्याला योग्य अभ्यास जो आहे आपला तो आपला अभ्यास योग्य दिशेने होत राहील. त्याचबरोबर हे सगळं ट्रेंड अनालिसिस केल्यानंतर आपल्याला करंट अफेअरचं महत्व लक्षात येतं. काही प्रश्न असे असतात जे स्टॅटिक स्वरूपाचे आहेत, मात्र पॉलिटी हा विषय असा आहे की ज्याला करंटची जोड आपल्याला द्यावीच लागते. अगदी प्रश्न जरी करंट मधून विचारला नाही तरी उत्तर आपल्याला करंट मधले रेफरन्सेस देऊन लिहावं लागतं, कारण आपण त्या विषयाबद्दल अपडेटेड आहोत हे आपल्याला त्या उत्तरामधून दाखवायचं असतं. आणि त्यामुळं आपल्याला करंट अफेअरची जोड या संपूर्ण अनालिसिस मधून लक्षात येतं की करंट अफेअर सगळ्यात महत्वाचं आहे.
कारण 2023च्या पेपरचं देखील आपण अनालिसिस केलेलं आहे, त्यातले प्रश्न देखील पाहिलेले आहेत, किंवा हे सगळं अनालिसिस करत असताना आपण एक जो चार्ट पाहिला की ज्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत आयोगाने, ते सगळे टॉपिक असे आहेत की ज्याच्यावरती डेली काय ना काय घडत असतं, म्हणजे करंट इव्हेंट त्याच्याशी रिलेटेड असतात आणि त्यामुळं त्या टॉपिकची चर्चा जर सतत होत असेल तर त्याच्यावरती प्रश्न देखील विचारायचे चान्सेस असतात. म्हणून करंट अफेअर्स हे देखील आपण आपल्या या अनालिसिसमधून लक्षात घेतलं पाहिजे की करंट अफेअर देखील आपल्याला पीवायक्यू सोबत जास्त गरजेचं आहे, महत्वाचं आहे. आणि शेवटी आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस ही देखील गरजेची आहे, कारण प्रश्नांचा पॅटर्न, प्रश्नांचं स्वरूप जर लक्षात घेतलं तर आपल्याला आन्सर रायटिंग मधून अनेक इनपुट येत असतात. प्रत्यक्ष आपण पीवायक्यू जर सोडवले तर त्यातून आपल्याला लक्षात येतं की प्रश्नाची डिमांड काय आहे, आपण काय लिहिलं पाहिजे, कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे, आणि पुढच्या वेळेस जर तशाच स्वरूपाचा प्रश्न त्याच टॉपिकवरती मात्र थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारला तर निश्चितपणे यात लिहिलेले जे काही मुद्दे आहेत, प्रॅक्टिस करताना जे काय आपण सोडवलेलं आहे त्यातले मुद्दे निश्चितपणे आपल्याला तिकडे उपयोगी पडतात आणि त्यातून आपला आन्सर खूप चांगल्या प्रकारे आपण लिहू शकतो, फ्रेम करू शकतो आणि त्याचा फायदा चांगले गुण मिळवण्यात होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपली पीवायक्यू ट्रेंड अनालिसिसची ही सिरीज आपल्या एकंदरीत तयारीच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे. हे ट्रेंड अनालिसिस कसं करायचं आहे हे आपण प्रत्यक्ष करून दाखवलेलं आहे, पण विद्यार्थ्यांनी वेळोवेळी हे ट्रेंड अनालिसिस केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. त्यातून निश्चित आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला फायदा होईल. आपली पीवायक्यू ट्रेंड अनालिसिसची सिरीज अशीच सुरू राहणार आहे. या सिरीजच्या माध्यमातून वेगवेगळे विषय जे आहेत त्यांचा अनालिसिस आपण केलेला आहे. हे अनालिसिस समजून घ्या आणि त्या अनालिसिसचा फायदा आपल्या अभ्यासामध्ये निश्चित करून घ्या. आजच्या पुरतं इथंच थांबूयात. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.